नमस्कार, माझं नाव विशाल। आज अनंत चतुर्दशी, तर बाप्पांचं दर्शन घेऊन आज मी कॉलेजला गेलो। सकाळपासूनच पाऊस चालू होता, ढगाळ वातावरण होतं। त्यानंतर मी कॉलेजला पोहोचलो। कॉलेजवरनं घरी गेलो गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी मी आणि माझे बंधू। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मामा की जय। पुढच्या वर्षी लवकर या। त्यानंतर आम्ही धरणावर आलो। आमच्या घरापासून 5-6 किलोमीटरवर धरण आहे, डुबेर धरण। तिथं आम्ही विसर्जनासाठी गेलो होतो। तिथं दरवर्षी जातो, खूप गर्दी असते तिथं। माझे लहान बंधू आणि विसर्जन करताना त्यानंतर तिथले दृश्य भरपूर सर्व फॅमिली इथं गणपती विसर्जनासाठी आलेले होते। सकाळपासूनच पाऊस चालू होता, बारीक भरपूर चालूच होती पावसाची। अनंत चतुर्थी दिवशी पूर्ण दिवस पाऊस पडला। त्याच्यानंतर संध्याकाळी विसर्जन मिरवणुका होत्या। तर पहिलंच मंडळ मळहद्द मित्रमंडळ, पावसाची रिमझिम चालूच होती। त्यानंतर दुसरं मंडळ झापवाडी। मित्रमंडळ, फुल पाऊस चालू होता। याच मंडळाकडे मानाचा चांदीचा 21 किलोचा गणपती आहे, तो मिरवणुकीत पण होता। त्यानंतर विठ्ठलेश्वर मित्रमंडळ, यांच्याकडे पण 21 किलोचा चांदीचा गणपती आहे।
बेकार. तिचे एक्सप्रेशन खूप भारी होते म्हणून याला जास्ती मी फोकस केलं होतं. पाऊस तर कंटिन्यू चालू होता, पाऊस थांबलाच नाही जवळपास. पूर्ण अनंत चतुर्थीच्या दिवशी पूर्ण पाऊस होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत. दुपारी थोडा थांबला होता, रात्री जो सुरू झाला परत तो सुरूच होता. त्याच्यानंतर लोंढे गल्लीची मिरवणूक होती. त्याच्यानंतर शिवशक्ती, हे पण मंडळ लोंढे गल्लीतलंच आहे. दोघांचा पॅटर्न एकच बनियन असतो त्यांच्या मिरवणुकीमध्ये दोघांच्या पण. एकाच गल्लीतले दोन मंडळ म्हटले तरी चालते. त्याच्यानंतर GFC बॉईज गावठा, हे पण खूप मोठं मंडळ आहे. त्यांची पण बाप्पांची मूर्त खूप उत्कृष्ट होती. नंतर आली वैदवाडी मित्रमंडळ. सर्व समाज बांधव एकत्र येऊन सण साजरा करतात. महादेवांचा देखावा होता त्यांचा. त्यानंतर नंतर शिवाजी चौकामध्ये आलो होतो मी. सत्कार वगैरे होतो तिथं मंडळांच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचे. सर्व मंडळांचे इथे सत्कार वगैरे झाले आणि महाराजांची आरती पण होत होती. थँक्यू. मी असेच ब्लॉग घेऊन येत राहील. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.